नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर मी जाते उल्हासनगरला. का जाते, कशाला जाते ते मी तुम्हाला नंतर सांगेन. तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ओके, बाय. कधीच वेळेत नसतात, कधीच आयुष्यात नेहमी लेट 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 बोलते. म्हणजे मी नेहमी टायमातच असते. मी रिक्षा घेऊन आले, हे लोक नाही रिक्षा घेऊन आले, मी आले. सुंदर दिसते. बोल ना काहीतरी बोल. जगातला हा मुलींचा एक सोड. जळतात म्हणून जळतात. माझ्या सुंदरतेवरती जळतात म्हणून आता पहिलाच जळ. कुठे एक नंबर जळ कुठे. बोल ना. काय पानचडगिरी चालली रोहित तुझी. हरामी. 2 ट्रेन चेंज केल्या पण एकाही ट्रेनमध्ये बसायला मिळालं नाही. असं वाटलं दुपारी गर्दी थोडीफार कमी असेल, पण असं काही नाही. एक्सप्रेसला पण जास्तच गर्दी होती आणि लोकलला पण खूप जास्त गर्दी होती. फायनली उतरलोय ट्रेनमधून आता आणि भयंकर गर्दी होती. बसायला पण नाही मिळालं. किती तासाला ट्रेनमध्ये होतो? अर्धा तास उभंच होतो. पाय दुखले खूप. कुठं जायचं सर आता? अरे कोपरच आहे ना. ही अशी माणसं असतात दलिंदर. प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर 0928 वसई रोड पनवेल पॅसेंजर आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 4 पर 9211 वसई रोड पनवेल पॅसेंजर है. भूक लागली, तहान लागली आणि ते एकही दुकान नाही आहे. कधी पोहोचू? मध्ये नेहमी असंच होत असतं. नेहमी की का ते काय कोपर आहे. माझ्या ग्रुपमध्ये नेहमी असं होत असते की नेहमी मी ब्लॉग करताना कोण ना कोण अब्सेंट असते. तर आज आहे जागृती. ती गाल आज जागृती नाहीये. ती थोडीशी फुटेज खाते नेहमी येताना की मी नाही येणार. तिला खूप रिझन्स असतात तिच्याकडे. तिचा आज बॉस तिला पाठवत नाही असं तिचं म्हणणं आहे. ती बघत असेल तर बघू दे व्हिडिओ. करती आहे. चला ना रे, कंटाळा. भेटूया. फायनली पोचलोय उल्हासनगरला आणि इथे आम्ही या कामासाठी आलोय की आम्हाला टी-शर्ट्स हवेत होलसेलमध्ये. प्लेन टी-शर्ट्स. बघू आता कुठे मिळत आहेत ते. उतरलो तर आहे जस्ट. बघता येईल. हे विचारलंस कुठे? जर कोणाला माहिती असेल टी-शर्ट्स होलसेलरमध्ये प्लेनमध्ये कुठे मिळत असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. मी ॲटलिस्ट एकदा व्हिजिट करेन तिथे. असं मार्केट आहे. कमलर भूमि कमलर भूमि प्यारा बारो काम भैया सोना और भारतीय जनता पार्टी के दिन आपका के लिए कुमार एलन देवी निशान कमल का फूल आप अपने सिटी और भारतीय जनता पार्टी सूचना आके के लिए कुछ में आप बेंजो दादा
तेरा देने लिया लास्ट टी शर्ट्स हवेत प्लेन. साईज खूप दुकानं फिरलो, काही सापडलं नाही. एक दोन टी शर्ट सापडलेत पण जास्त काही सापडलं नाहीये. खरंच बिझनेस करणं खाऊचं काम नाहीये, खूप कठीण आहे. देवा. आणि हा याच्या भाजीसाठी काहीतरी खेळणं बघतो. तुझ्यात हिम्मत बघ ना. तुझ्यात हिम्मत. बघू आता इथून जाऊ घरी नाही जाणार आहे. इथून कुठेतरी खायला जाऊ, त्याच्यानंतर घरी जाऊ. कुछ अलग खाने को मिलेगा. येस. ॲक्च्युली छोले बघून मला खावंसं वाटलं होतं, पण ते सेम ना रगडा पॅटीससारखं लागत होतं. मला तर नाहीच आवडलं आणि बाकीच्या दोघांना पण नाही आवडलं. काहीतरी नवीन वाटलं म्हणून ट्राय करायला गेलो, पण उतना कुछ खास मजा नाही आया. खूप फिरून आता रोहित भाई एका ठिकाणी घेऊन आलाय आम्हाला फ्रँकी खायला. फ्रँकी खाऊ किंवा पावभाजी खाऊ, काहीतरी खाऊ, कारण का खूप भूक लागली आहे कधीपासून. त्यामुळे कॉल करते. मिळेल ना पण नक्की खायला मिळेल की नाही विचारते. कधीपासून फिरवतो, इकडे जा तिकडे जा. मिळेल का ना काय? आपण कोणाच्या पार्टीमध्ये नाही आहे, तर आपला खुद का पार्टी बनाएगा. सस्पेन्स अजून आहे, थोडा वेळ कंटिन्यू राहा, त्याच्यानंतर तुम्हाला कळेल काय बिझनेस आहे ना काय नाही आहे ते. ओके ठीक आहे. हे सांगणार आहात ना तुमची स्ट्रॅटर्जी, बिझनेस स्ट्रॅटर्जी? कधी? थोडा वेळ घरी गेल्यावर, खाऊन पिऊन घरी गेल्यावर सांग. आता जरा पोटपूजा करतो. दिवसभर फिरून कंटाळा आलाय, भिंगरी लागलेत पायाला, दमलोय खूप. झालं. आज का दिन रोहित भाई के नाम, सब कुछ खिला के पिला के रोहित भाई ने दिल जीत लिया है फायनली. एवढं तर काही तो कधीच फ्री देत नाही, कधीच देत नाही. आज कसा लुटायला भेटतो, आज काहीच तरी लुटायला भेटलं. आम्ही दोघे जण नाही, फक्त बाकीच्यांना लुटतो. मला स्वप्नीलला, गॅरीला आणि जग्गूला. हा जग्गूला लुटतो. तिची सोडत नाही ना, खिलवत नाही यायला काही. मला बरोबर खिलवत नाही ना. त्याला विचार. माझे 500 रुपये काढून करायचं. काय दिलं भाऊबीचा? मला काहीच नाही दिलं. तू दिले ना 500. तुला बघितलं ना, गपचूप मधून माझ्या पॅकेटमधून 500 काढले दोघांनी. त्याचा माझं एकच आहे. राखीच मागायची नाही तू असं भावाने, जे कमवून पण काय देते. मी त्याला बोलले, जो पण देत नाही तोपर्यंत मी सोडून टाकलं. त्याला देत नाही. माझ्या ऐकत आहे. जा हात दुखायला लागला. बरोबर आहे. कायपर्यंत काढणार आहे? येस. फास्ट फॉरवर्ड करेल नंतर घरी. काही झालं भाऊबीचं गिफ्ट?
हे समोरच कबूल कर. हा तो बरोबर आहे. ते समोरच कबूल कर कधी जाणार आहेस. हा घरी आहे. आता तिथं डील झालं. 500 घेऊन द्यायचे. तिथं डील झालं होतं. हा बघा आता डील झालं. माझ्याकडे पैसे नाही मागायचे त्याचे. हा फायनली आम्ही जेवढं सगळं खाल्लंय ते ह्या मॅडमने खिलवलेलं आहे आम्हाला. आणि थँक्यू सो मच मॅडम हे सगळं खिलवल्याबद्दल. आणि यांचं इथे हॉटेल आहे. हे हॉटेल आहे. नक्की विजिट द्या. नक्की विजिट द्या. खूप सही आहे. अफलातून डोंबिवलीला डोंबिवली ईस्टला अफलातून आहे. अफलातून फ्रँकी गांधीनगर चौक. नक्की या. खूप सही मिळतं. मी आले तुम्ही पण या. बाय. कोण आला? कुणाचा आला? गर्लफ्रेंडचा कॉल आला. त्याने त्याच्या गर्लफ्रेंडला वेगळी रिंगटोन ठेवली आणि घरात त्यांना वेगळी रिंगटोन ठेवली. तुम्ही कुठे आहे आता? कांदिवली. तू मेरे से प्यार करते की नाही असं पण असतं. तू नाही ट्राय करत त्याच्यामुळे तुला माहिती नाही. कसं वाटलं रोहित तुला? मन हलकं झालं. असं कधी फोन येतो ना. बस आज आम्ही ना खूप दमलो आहे. खूप येते 10 वाजता. मॉर्निंगला 10 निघालो आणि आता 10 तुम्ही जाणार. सो आता आम्ही काही सांगणार नाही आहोत. हा ब्लॉग उद्यापर्यंत परत कंटिन्यू करणार आहे. उद्या भेटू. गुड नाईट. गुड नाईट. नया गाड़ी लेके आए हैं भाई. चप्पल बदल ना. नाही माझ्याकडे. बोल कालचा ब्लॉग कंटिन्यू करायचा. बोल. काल खूप रात्री लेट झाला त्याच्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करायला नाही मिळालं म्हणून आता ब्लॉग कंटिन्यू करतोय. आता ड्युटीवरून फिरून जाऊया ना. एक पार्सल आलं तर घेऊन जाऊया. अरे माझं आलेले कपडे आलेत. पार्सल यायला. तर आम्ही चौघांनी म्हणजे मी, जागृती, मना आणि रोहित आम्ही चौघांनी टी-शर्ट प्रिंटिंगचा बिझनेस स्टार्ट केला आहे. सो तुम्ही त्याला भरभरून प्रतिसाद द्या अशी माझी अपेक्षा आहे. खूप आम्ही कष्ट घेतो आहे त्यासाठी तुम्ही पण बघताय. आणि जर तुमच्या जर कोणी ओळखीचं असेल टी-शर्ट मॅन्युफॅक्चरर तर प्लीज आम्हाला सांगा. आम्ही एकदा तरी तिथे जाऊन व्हिजिट करू. हा बिझनेस स्टार्ट करायचा आमचा मेन मोटिव्ह असा आहे की आम्ही बरीच वर्षापासूनचे आम्ही फ्रेंड्स आहोत. मग असा विचार केला की प्रत्येकालाच 9 to 5 जॉब नाही करायचा होता. तर त्या हिशोबाने आम्ही म्हटलं की एखादा बिझनेस स्टार्टअप करूया. आणि कपड्याची हौस आम्हा चौघांनासुद्धा आहे. त्या हिशोबाप्रमाणे आम्ही ते धरलं आणि आपण हा बिझनेस स्टार्ट करायचा डिसिजन घेतला आहे. कोणताही बिझनेस करायचं म्हटलं तर मेंटली आणि फायनान्शियल दोन्ही स्टेबल असणं गरजेचं आहे. आणि आम्हाला शून्यातून जग निर्माण करायचं होतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी फेस कराव्याच लागणार होत्या. या बिझनेसमध्ये तुमचा भरभरून पाठिंबा असू द्या. बाकी कार्यसिद्धीस देणार स्वामी समर्थ आहेत. मी इथे बिझनेस आय डी मेन्शन करेन जेणेकरून तुम्हाला सगळे अपडेट्स तिथे मिळतील. मग तुम्ही त्या पेजला जाऊन फॉलो करा. तर गप्पा मारता मारता फायनली आपला टी-शर्ट रेडी झाला आहे. तुम्ही बघू शकता किती छान प्रिंट आलं आहे त्याच्यावरती. तुम्ही एकदा आय डीवर जाऊन व्हिजिट करा आणि तुमची कोणती कस्टमाइज ऑर्डर असेल तर नक्की DM करा. आणि बाकी बिझनेस स्ट्रॅटर्जी कशी वाटली कमेंट करून सांगा.